नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। मुख्यमंत्री सड़क योजना व अर्थसंकल्पीय अंतर्गत मंजूर कामों का माजी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल जी के हाथों किया गया भूमि पूजन। बता दें, कवाड़ से गोरसई सैनिक वसाहत व धामन गाँव से काशिवली, इन सभी रास्तों का सीमेंट कंक्रीटीकरण बनाने का भूमि पूजन किया गया। इस अवसर पर आमदार शांताराम मोरे, पंडित पाटिल, भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बालकृष्ण ठाकरे, भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष नीरज गुरो, भाजपा ठाणे जिला व्यापारी आघाड़ी अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे, संदेश भोईर, अनंता केड़े, शरद ठाकरे, विलास भोईर, भगवान केड़े आदि पदाधिकारी, सरपंच, उप सरपंच, आजी माजी सरपंच, उप सरपंच व कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित थे। खऱ्या अर्थानं आपण आज या ठिकाणी 3 कामांचं भूमिपूजन, गोरसई कवाड ते गोरसई हे काम आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आणि धामणगाव ते कशिवली रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं मंजूर झालेलं आहे। त्याचप्रमाणे गोरसई ते सैनिक वसाहत रस्त्याचं एक अर्थसंकल्पीय काम सुद्धा मंजूर झालेलं आहे। अशा 3 कामांचं भूमिपूजन हे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि आदरणीय आपले कार्यसम्राट आमदार मोरे साहेब, शांतारामजी मोरे साहेब, त्यानंतर पंडितजी पाटील मजूर फेडरेशनचे अध्यक्ष यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मी अध्यक्ष म्हणजे आपले केंद्रीय मंत्री आणि आमदार साहेबांच्या वतीनं आता हा कार्यक्रम झाला असं घोषित करतो। या कार्यक्रमामध्ये ही कामं मंजूर करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, आपले आमदार शांतारामजी मोरे साहेब, पंडितजी पाटील साहेब, सर्व आपले युतीचे आमदार, युतीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व कपिलजी पाटील साहेब या सर्वांच्या माध्यमातून ही 3 कामं मंजूर झालेली आहेत। या कामाचा आपण हे केलेलं आहे। मी तुम्हाला माझ्या वतीनं मी 2007लाच हे सोडलेली आहे, ठेकेदारी सोडलेली आहे। पुतणे हे सगळं बघतो, परंतु हे काम हे काम चांगल्या पद्धतीनं होईल याची तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो। आमदार साहेबांनाही ज्ञात आहे, त्यांनी माझं काम बघितलेलं आहे, पंडित पाटील साहेबांनी काम बघितलेलं आहे। विशेष करून कपिल पाटील साहेबांना चांगलं माहिती आहे की कामाचा दर्जा चांगल्या पद्धतीचा असेल। तुम्हाला या ठिकाणी मी स्वतःहून विनंती करेन का तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम, मी असेल नसेल तिथे काम चांगल्या पद्धतीचं करून घ्या। टाळ्या वाजवा या गोष्टीवर, 101% काम करून द्या, आमचं पण लक्ष राहील। पण या ठिकाणी तुम्हाला एक मी सांगतो की या ठिकाणी एक नवीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये। 6 इंचाचंच कॉन्क्रीट आहे आणि 3 इंचाची काहीतरी DLC आहे। अशा पद्धतीचं हे काम आहे, तर ते याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज, काहीच कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज होत नाही। अशा प्रकारची कामं ही आदरणीय आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, तदनंतर शांतारामजी मोरे साहेब, पंडित पाटील साहेब उपस्थित सर्व यांच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या या भिवंडी तालुक्यामध्ये संपूर्ण झंझावात आहे। आपण एक अशी अपेक्षा करू या आजच्या शुभदिनी की आपण या आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण युतीमधूनच लढणार आहोत आणि त्या लढाव्यात अशा प्रकारची सुद्धा मी विनंती या ठिकाणी करतो। आणि अशाच प्रकारचं प्रेम या आमच्या कवाड धामणगाव जिल्हा परिषद गटावरती राहावं। काही कामं आमची उर्वरित कामं आहेत, ती सुद्धा कामं शांताराम मोरे साहेब असतील, पाटील साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ही कामं पूर्ण होतील अशा प्रकारची खात्री तुम्हाला मी सर्वांच्या त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचा विकास जो होत आहे त्या विकासाची गंगा खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यातही पोचलेली आहे। खरं भिवंडी तालुक्यातल्या शहरातला असो, ग्रामीण भागातला असो, विकास हा महायुतीचं सरकार 2014 मध्ये आलं त्याच वेळेला जनतेला खरं विकास दिसायला लागला। भिवंडी तालुक्यासाठी आणि शहरासाठी एकूण 1350 कोटीचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी 2014-15 साली सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला।
त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरही फार मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी भिवंडी ग्रामीणसाठी दिला, शहरासाठी दिला. ते महायुतीचं सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने विकास काय ते आपल्याला बघायला मिळाला. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून कवाड ते सैनिक वसाहत एक काम, दुसरं काम सैनिक वसाहत ते गोरसई, तिसरं काम धामणगाव ते कशिवली, अशा प्रकारच्या तिन्ही कामांचं भूमिपूजन झालेलं आहे. 2 कामं मुख्यमंत्री ग्राम सडक निधीमधून आहेत, एक काम राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामधून आहे आणि तिन्ही कामं राज्य सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून मंजूर झाली. आजूबाजूला मंजूर होणारी कामंही लोकप्रतिनिधी कोणी असला तरी ती कामही शेवटी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातूनच मंजूर झालेली आहेत. पण त्याचंही श्रेय महायुतीचं आहे आणि म्हणून हे काम लोकांना किती उपयुक्त आहे हे जेव्हा काम होईल आणि कवाड आपल्याला धामणगाव पासून अत्यंत जवळ येईल तेव्हा माहिती येईल. बालकृष्ण ठाकरेंनी या ठिकाणी उल्लेख केला याची क्वालिटी चांगली असणार आहे. तर मला अनुभव आहे या गावचा. मी पहिल्यांदा या गावचा डांबरीकरणाचा रस्ता केला होता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आपले सहकारी सगळेच परिचयाचे असल्यामुळे त्यांना वाटायला लागलं की या रस्त्यावर डांबर कमी मारली जाते. त्यांच्या हातात पाय दिला, म्हणून तुम्ही मारा. जास्त मारून चालत नाही समजून सांगितलं त्यांना. जास्त मारलं तर सगळ्या खापल्या बाहेर येतील रोलर नाही ऐकले. घेतलं पाईप, मारा 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 करून मारली डांबर, सगळं दानकन बाहेर आलं रोलरने आणि मग सगळे बाहेर लागले. त्याला ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आता बालकृष्ण ठाकरे क्वालिटी चांगली करेल, पण आपलं लक्ष असलं पाहिजे. डॉक्टरने तिकडे टाळ्या वाजवायला सांगितलं, टाळ्या वाजून डिस्पेन्सरी मध्ये बसू नको, रस्त्यात बघायला पाहिजे काय करतो काय. नंतर आपले लोक काय करतात, काम होऊन गेलं की मग सांगतात काम चांगलं नाही, नंतर तक्रार करण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला वाटलं की आज हे कामाची क्वालिटी चांगली नाही, तिथल्या तिथं थांबवून संबंधित माणसाला सांगितलं पाहिजे की जरा येऊन जा, ही क्वालिटी जरा बदला. पण ती परिस्थिती वेळ तुमच्यावर येणार नाही याची मला खात्री आहे. आज मोठ्या मोठ्या कामांमध्ये बालकृष्ण ठाकरे आणि त्याची कंपनी जी आहे ती सहभाग घेते. त्याचं एकमेव कारण ते आणि आपला भूमिपुत्र आहे. थोडासा आपल्याला त्या गोष्टीचाही मला तरी स्वतःला अभिमान आहे. आपलीच लोक मोठी झाली पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांना सहकार्य आपण केलं पाहिजे. आज ही तिन्ही गावं जी आहेत, ही तिन्ही गावं खूप महत्वाची आहेत आणि त्यांना जोडण्याचं काम ह्या कॉन्क्रीट रस्त्यांच्यामुळे झालेलं आहे. ही विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत या तिन्ही गावांच्यासाठी महत्वाची घटना आहे. यापुढेही विकासाच्या बाबतीत काही आपल्याला अडचण असेल तर आम्ही सगळेच महायुतीची मंडळी, आमदार शांताराम मोरे असतील, इथे असलेले आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही सगळे तुमच्या विकासाच्या कामामध्ये खारीचा ते सिंहाचा वाटा देऊ, अशा प्रकारचा विश्वासही आजच्या निमित्ताने आपल्याला. साहेब किती वेळ लागणार आहे कमीत कमी या रस्त्यासाठी? मला असं वाटतं की आज आम्ही भूमिपूजन केले, आचारसंहिता लागण्याच्या आधी आम्हाला उद्घाटनाला बोलवलं तर आनंद होईल. आमच्या सहकार्याने सांगितलं गावचा सप्ताह आता कधी आहे मला माहित नाही, 15 जानेवारीला कमीत कमी गावातला, त्यांचं म्हणणं आहे 15 जानेवारीला आमच्या गावातला करून द्या. चालू करतो उद्यापासून काम सुरू होईल, लवकरात लवकर काम पूर्णत्वास जाईल. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।